नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सध्या रणधुमाळी चालू केली. प्रचाराला वेग आलेला आहे. काही ठिकाणी श्रीफळ वाढवून श्रीगणेशा केल्या जातोय. प्रचाराला सुरुवात केली जाते आणि या टिप्पणीला योग्य असं उत्तर या ठिकाणी रणजित भैया शिंदे आहेत यांनी या ठिकाणी दिले आहे. ते भाजपचे नेते आहेत आणि या नेत्यांनी सध्या ज्यांनी त्यांच्यावरती टीका केली या टीकेला सुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे. आपण ते नक्की बघा. दादाच्या दवाखान्याच्या बाबतीत केला. ह्यांना स्वतःच्या वडिलाची जर काळजी घेता येत नसेल तर ते दुर्दैव आहे. माझी जबाबदारी म्हणून मी जे काय मला शक्य असेल तेवढं काम केलं. त्याची काय मी पाठ तुपटून कधी घेतलेलं नाही. या तालुक्यातले जनतेने दादांची तब्येत नीट व्हावी म्हणून अनेक ठिकाणी नवस बोललेले आहेत, अनेक ठिकाणी परमेश्वराला साकडं घातलेलं आहे. ही सगळी चांगली जनभावना या लोकांची दादांबद्दल असणारी या जनभावनेमुळे आज त्यांचं ऑपरेशन यशस्वी झालं. परमेश्वराची लोकांची कृपा आहे की त्यांची तब्येत चांगली आहे. पण हे जरी असताना ह्यांनी जे आरोप केले ते ह्या येड्यांना आणि भामट्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की प्रशासक नेमायची प्रक्रिया ह्यांनी आणि ह्याच्या अजून एक दुसऱ्या कलाकारांनी जाऊन त्या ठिकाणी खोटं सांगितलं अजितदादाला. आणि हे दादांचं ऑपरेशनला जायच्या आधी घडलेली प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे ही जी म्हणला ना दादांना तब्येतीला अडचण येईल वगैरे असं काही तर मी मागणी केली. अजितदादा पुढं सुद्धा खरं खोटं करू आणि तुम्ही पत्रकारांनी अजितदादाला विचारा की रणजित भाई येऊन इथं पाया पडला का तुमच्या. मी फक्त अजितदादांना एकच गोष्ट सांगितली, मी जर माझ्या खिशातनं कारखान्यातनं ह्या दूध संघाच्या मदतीला 80 लाख रुपये जर देत असेल ही चेकनी पाठवलेले पैसे, तर मी त्याच्यातनं भ्रष्टाचार कसा करल. 1 रुपया भत्ता मी कधी घेतलेला नाही आतापर्यंत दूध संघाचा. 1 रुपयाचं डिझेल कधी भरलेलं नाही, साधी गाडी सुद्धा वापरलेली नाही. ही निवडणूक झाल्या मी पत्रकारांसमोर ही जाहीर केलेलं होतं. माझी फक्त एकच भूमिका आहे की ती संस्था एकेकाळ दादांनी जिल्ह्यात एवढी मोठी केलेली होती, ती संस्था आपण ह्या अडचणीतनं बाहेर काढावी. ही काही जादूची कांडी नाही, त्याच्यावरती भरमसाठ कर्ज ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ती कुठंतरी आता ह्या सगळ्या प्रक्रियेतून ती संस्था अडचणीतून बाहेर निघायला लागली. पशुखाद्याचा कारखाना आम्ही बंद पडलेला चालू केला, तो भाड्याने दिला, पण त्याची दुरुस्ती मी कारखान्याचे कर्मचारी फुकट पाठवून दुरुस्ती करून दिली. म्हणजे केवडच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याला पाठवून त्याचा मेंटेनन्स केला. आणि हे सगळं एवढं प्रामाणिकपणे केलेलं मी अजितदादाला सांगितलं. त्यावेळेस अजितदादा म्हणले अरे चुकीचं मला सांगितलं गेलं आणि हे भामटेनीच चुकीचं येऊन सांगितलेलं होतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही चौकशी करायचे आदेश दिले. मी मग दादांनाही म्हणलं अजून चौकशी करा, माझं जर दोष आढळला तर मी राजीनामा देऊन टाकतो. तुम्ही चौकशी करा, आमचं चुकलेलं असलं तर आमच्याकडनं वसुली करा, माझी कसलीही अडचण नाही. त्या दूध संघाकडे कधी मी कुठल्याही आर्थिक फायद्यासाठी कधी गेलेलो नव्हतो. दादांनी उभा केलेली संस्था वाचावी ह्या भावनेतनं गेलेलो होतो. पण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीनं आरोप जर होत असतील तर त्या संस्थे ही सगळी देणी आता आम्ही संपवतोय आणि मी राजीनामा देऊन तिथून बाहेर पडतो. NDDBनी चालवावं म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे. ते पुढं त्या संस्थेला देऊन ते चांगली संस्था ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करेल आणि जे काय आमचं सहकार्य लागेल ते सुद्धा आम्ही निश्चितपणाने करणार. शेवटी सहकार क्षेत्रातली ही संस्था जर दुधाच्या बाबतीमध्ये जर टिकली तर शेतकऱ्यांना दुधाला दर चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. ही आमची त्यामागची प्रामाणिक भावना. आणि एवढं सगळं असताना ही चुकीच्या पद्धतीनं आरोप करतात. आणि ही घटना घडली कधी, दादांचा ऑपरेशनचा विषय नव्हता. दादांच्या ऑपरेशनला आम्ही जूनमध्ये गेलो. ही घटना घडली एप्रिल महिन्यात, 2 महिने अगोदर. 2 महिने, एप्रिल सुद्धा नाही, मार्च मध्ये ज्यावेळेस अधिवेशन चालू होतं त्या कालावधीतली ही सगळी घटना. म्हणजे ह्याचा आणि दादांच्या दवाखान्याचा अर्थार्थी संबंध नाही, पण ह्या भामट्यांनी त्या ठिकाणी त्याची जोड करून तिथंही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. तर ह्या भामट्या जिथं जिथं काय बोलणार आहे त्याला तुम्ही माझ्याकडे या, मी त्याला जी काय वस्तुस्थिती आहे त्याचं खरं उत्तर देतो. ह्याचं जी काय रूप आहे ही जनतेसमोर आपल्याला आणावं लागेल, कारण ही सुसाट सुटलंय थापाहानं. आणि माझी भावना अशी आहे की ह्या तालुक्यातली आणि या मतदारसंघातली
आणि विशेषतः पंढरपूर तालुक्यातले जनतेला फसवू नये. ही जी म्हणतोय ना मी इतके कारखाने चालवतो, तुम्ही जाऊन चौकशी करा किती कारखाने ह्याच्याकडे राहिलेत आणि किती कारखाने कर्जात डुबलेले आहेत. ह्याचा खाजगी कारखान्यावर सुद्धा कर्ज किती आहे, सांगोला कारखान्यात काय दर दिला, ही सुद्धा सगळी चौकशी करा. आणि ही कुठल्या बँकेमार्फत चाललेला कारभार आहे आणि ती बँक ह्याला का अभय देती, ही सुद्धा तुम्ही चौकशी करा. ही चव्हाट्यावरती आणलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. ह्यांनी आता 4 वर्षात बँकेला 1 रुपया व्याज भरलं नाही, हप्ता भरलेला नाही, तरी पण ही बाहेरनं अजून व्यापाऱ्याकडनं पैसे घेऊन टक्केवारीनं पैसे घेऊन कमी दरात साखर आणि मळी विकायचा प्रयत्न करतोय. म्हणजे नेमका हा करतोय काय, किती मोठा भ्रष्टाचार करतोय. आम्ही 200-200 रुपये टनाला व्याज भरतोय आणि दर देतोय. यानं 1 वर्ष 3000 दर दिला, त्याच्या आधी आम्ही जास्त दर दिलाय, आताही जास्त देतोय. पण नेमकं ही पैशाचं करतोय का, ही तरी सभासदांनी बघावं, ही तरी जनतेने बघावं. एक मुद्दा महत्वाचा आहे. 2004 पासून त्या उर्वरित जी काही 7-8 गावं राहिली होती त्यासाठी नुसतं गाजर दाखवण्यात आला असं देखील आरोप होतो. 2004 पासून हे जे काही तुळशी असेल, बावी असेल, हे जे काही गावांचा पाणी पुरवठा आहे त्या संदर्भात 2004 पासून गाजर दाखवण्यात आलं तरी पाणी पुरवठा योजना अजून झाली नाही असं. त्या बाबतीमध्ये 2004 पासून कुणीही गाजर दाखवलेलं नाही. सिनामाडा ह्या लोकांना आता लोकांनी निवडून दिलंय ना, ह्या भामट्याला एवढं सुद्धा कळत नाही, दोघालाही, किंवा ही जे आरोप करतोय की ज्या नेतृत्वावरती काम करतोय त्या माणसांवरती ज्याला बरोबर घेऊन काम करतोय त्यांच्या काय चाललेलं आहे ती उद्योग आधी लोकांना माहीत करून दिला पाहिजे. आणि ही जी आरोप केलेला आहे 2004 पासूनचा, ती कुठलीही योजना शासनाने पहिली योजना मंजूर केलेली आहे त्याच्यात जी गावं समाविष्ट आहेत ती योजना पूर्ण झाल्याशिवाय नवीन गावांचा समावेश त्याच्यामध्ये होत नव्हता. म्हणून 2004 पासून गेल्या 5 वर्षापर्यंत त्याचा कालावधी झाला. ह्या योजनेतनं ही गावं नसताना ह्या गावांना पाणी मंजूर करणं ही पहिली गरज असते. पाणी मंजूर करायला आपल्या धरणामध्ये पाण्याचं वाटप झालेलं आहे, पाणी शिल्लक आणायचं कुठनं, म्हणून दादांनी त्यावेळेसचे पाटबंधारे मंत्री असतील त्यांच्याकडे जाऊन ह्या वारंवार मीटिंग लावून आताही सिनामाडाखाली जी ड्रीप खाली क्षेत्र आहे त्या ड्रीप खाली क्षेत्र असणारं जे पाणी वाचलंय तेच पाणी जे टोटल मंजूर आहे त्याच्यातनं ड्रीपमध्ये वाचलेलं पाणी आहे, ते ड्रीपमध्ये वाचलेलं पाणी ह्या 7-8 गावांसाठी दादांनी मंजूर करून घेतलं. इकडला आंबाड, कुरडू आणि पिंपळखुट्यासाठी हे वाचलेलं पाणी मामांनी मंजूर करून घेतलं मागच्या 5 वर्षात. आणि म्हणून ह्या गावांचा समावेश झाला आणि ह्या गावांना पाणी मंजूर झालं. आणि त्याच्यानंतर ह्या गावांचा समावेश ह्या योजनेमध्ये करण्यासाठी आणि वाढीव 300 कोटीची सुप्रम मंजूर करण्यासाठी आम्ही गेल्या आठवड्यामध्ये मीटिंग लावली. जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेभाऊ आणि राज्याचे पाटबंधारे मंत्री विखे पाटील साहेब ह्या दोघांनी त्या ठिकाणी मीटिंग लावली आणि ह्या सिनामाडा उपसा सिंचन योजनेचे वाढीव 300 कोटी आणि ह्या गावांचा समावेश झालेला होता. ह्या गावांना कुरडू, आंबाड आणि पिंपळकुटी ह्याला पाणी मंजूर होतं, पण ह्याचा दुसरा टप्पा जे पाणी उचलून टाकायचंय त्याला स्वखर्चाने ही उचल पाणी करावं म्हणून मंजुरी होती. त्याला आम्ही ह्या सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही म्हणून मंत्री महोदयांकडे सगळं सांगितलेलं असताना त्या सगळ्या पालकमंत्र्यांनी आणि विखे पाटील साहेबांनी दोघांनी त्याच्यामध्ये प्रयत्न करून ह्या योजनेला शासनाच्या खर्चाने ही प्रस्ताव सादर करावा म्हणून आदेश दिले आणि हे 300 कोटीची सुप्रम मंजूर करण्यासाठी सुद्धा प्रस्ताव ताबडतोब शासनाकडे पाठवायचे आदेश दिले. आणि मला खात्री आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हे 300 कोटी रुपये सिनामाडाचे मंजूर होतील आणि ह्या जी उर्वरित गावांचा प्रश्न आहे तो 100% निकाली लागलेला आहे. फक्त तो पैसे मंजूर करून काम किती दिवसात होतंय एवढाच प्रश्न फक्त आता राहिलेला आहे आणि त्या गोष्टीसाठी आम्ही सातत्याने आज तागायत प्रयत्न केलाय. मध्यंतरी त्या तुळशीमध्ये ह्या भामट्यांनी शब्द दिलता 6 महिन्यात तुम्हाला पाणी आणतो. लोकांची तिथली जाऊन तुम्ही प्रतिक्रिया घ्या की कशा पद्धतीनं लोकांच्या मनात फसवणुकीची भावना आहे आणि ही प्रत्यक्षात
अमेरिकेत आम्ही असताना सिनामाडाला पाणी सुटलं, तिथली पाणी पुरवठ्याची पाईपलाईन होती, त्या पाईपलाईनला मोटरी जोडून आम्ही ती भवानी तळ भरून दिलं. मी अमेरिकेत असताना त्या ठिकाणचे शिवाजी कांबळे म्हणून जे उमेदवार आहेत आणि दिगंबर माळी म्हणून उमेदवार आहेत, या दोघांनीही त्याच्यासाठी मोटरीसाठी मला सातत्याने प्रयत्न केला आणि त्या लोकांनी विनंती केल्यावर मी कारखान्यातनं मोटरी देऊन त्या ठिकाणी कॅनलमधनं पाणी उचलून हे तलाव भरण्याचं काम आम्ही त्यावेळेस केलं. म्हणून आज पाऊस कमी त्या भागात असून सुद्धा त्या भागात विहिरीला जरा आज पाण्याची परिस्थिती थोडी बरी आहे. विधानसभेत हा प्रश्न उपस्थित मी केल्यामुळं ही योजना आता मार्गी लागला असं सर्व सांगता येईल. मला एक सांगा, 200 प्रश्न विधानसभेत उपस्थित केले, किती मार्गी लागले? आणि जर लोकांनी सांगितलं तुम्ही थांबा, ह्यांना प्रश्न मार्गी लावू द्या, तरी मी थांबायला तयार आहे. बघू प्रश्न मार्गी लागतात का. अहो किती खोटं बोलणार आहे आणि कशासाठी खोटं बोलताय. लोक ईडी नाहीत राहिली. थापा हाणायला सुद्धा एक सीमा असती, एका मर्यादेपर्यंत थापा हाणतं माणूस. रोज थापाच हाणताय म्हणल्यानंतर काय तुमचं म्हणजे लोकांनी काय घ्यायला पाहिजे. सगळं खोटं आहे. काय प्रश्न मांडलाय काय नाही तुम्ही काढून बघा. आम्ही ती विधानसभेचे तिथं सुद्धा अर्ज दिलाय की ह्या बहादरांनी काय प्रश्न उपस्थित केले. सभागृहामध्ये माणसं नसताना फक्त सोशल मीडियावरती टाकायसाठी सभागृह रिकामा असताना सुद्धा भाषण केले त्या माणसाने आणि समोर शूटिंग करून घेतलंय मी प्रश्न उपस्थित करतो म्हणून. म्हणजे सभागृहात कोण नसताना सुद्धा प्रश्न उपस्थित केलेल्याचे नाटक केलेत आणि ती सोशल मीडियावर टाकली. सभापती महोदय वगैरे म्हणजे कुणाकुणाला फसवताय तुम्ही. जनतेला तर फसवताय. म्हणजे किती मोठा अपमान करताय मतदाराचा. ज्यांनी तुम्हाला मतं दिले त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं योग्य आहे का. भैयासाहेब जे ऊसाच्या संदर्भात आहे, चारावड जे लागलेली आहे, काल राजनीमध्ये पण तोच प्रश्न केला की मी एवढे पैसे देईन, त्यांनी एवढे पैसे द्यावं. याकडे आपण कसं बघतो. आणि शेतकऱ्यांना जर ऊसाचा जो प्रश्न आहे तो वारंवार केला जातो. आणि ऊसाचा आणि झडपीचा राजकारणाचा काय विश्लेषण त्यामध्ये काय असणार आहे. काय झालंय, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या लबाडाने 3,500 दर देतो म्हणून लोकांना भुरळ पाडली. लोकांना ह्याचा काहीच अनुभव नव्हता. कारखाना निवडणूक त्या ठिकाणी करताना सुद्धा 3 पॅनल झालते. 3 पॅनलमध्ये फक्त 500 मताचा फरक आहे. म्हणजे अशी काय फार मोठ्या मताधिक्याने हा निवडून आला नव्हता. तिथंही त्यानं काही लोक मॅनेज करून ते 2 पॅनल कसे होतील ह्याचा त्यांनी त्या ठिकाणी पैशाचा वापर करून 2 पॅनल करण्यासाठी प्रयत्न केला. आणि 2 पॅनल झाल्यानंतर ह्यांचा 3रा पॅनल निवडून आला. 2 वर्ष कारखाना चालवला. बँकेला हाताशी धरून बँकेला 1 रुपया व्याज भरलं नाही. साखर गोडाऊनमध्ये होती जुनी, तीच विकली. पण तीच पूर्वीच्या चेअरमनला बँकेने साखर विकू दिली नाही. ह्यानं ती बँक मॅनेज करून साखर विकली आणि लोकांची त्या ठिकाणची काही पेमेंट दिली, सगळीही दिली नाही. म्हणजे ह्यानं स्वतः काय केलं नाही, फक्त बँक मॅनेज केली. 2-4 वर्ष बँकेला पैसे 1 रुपयाही भरला नाही. को जनरेशनचे सुद्धा पैसे दुसऱ्या बँकेत खातं उघडलं. ज्या बँकेत कर्ज आहे त्या बँकेच्या संगनमताने त्यांनी पैसे भरले नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या. ह्या सगळ्या गोष्टी करून त्यानं अतिशय व्यवस्थितपणे फसवायला यशस्वी झाला. ह्या ठिकाणी आल्यानंतर मी कारखाना चालवतो, मी भाव जास्त देतो. त्या कालावधीमध्ये त्यानं 3,000 भाव दिला म्हणून घोषणा केली. पण ॲक्च्युअल तुम्ही काढून बघा 2800च्या वर एक दमडा दिलेला नाही. शेवटच्या 8 दिवसात जो ऊस आला त्या शेवटच्या 8 दिवसापुरते फक्त 3,000 रुपये दिले. म्हणजे किती, एक 10-20 टनाला फक्त 3,000 दिले. सगळ्यांना 2800 दिले. आणि घोषणा काय केली, मी 3,000 दर दिला. म्हणजे तिथंही फसवले. पण लोक जाऊन कधी बघितलं नाही लोकांनी उलगडून. ह्याच्या खोलात कधी कोण गेलं नाही. व्यक्तिगत लेवलला आम्ही कधी बोललेलो नव्हतो. पण ह्यांना व्यक्तिगत लेवलला जर आरोप करायचे असतील तर ह्यांची पोलखोल केली पाहिजे, जनतेला कळलं पाहिजे. म्हणून आज मी विस्तृत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडतोय. आणि ह्या 3,500चं गाजर दाखवलं, लोक त्याच्यात फसली. किती लोकांचा ऊस नेला हो ह्या 3,500 वाल्यांनी. यंदा किती टोळ्या टाकल्या. काय गावात एक सुद्धा वाहन टाकलं नाही. आणि लोकांनी काय करायचं. लोकांनी ज्यानं मतदान दिलंय त्यांनी कुठं जायचं. ती लोक आशा लावून बसलेली
पण त्या सगळ्यांचा भ्रमनिराश झाला. त्या लोकांचे ऊस आम्ही स्वतः आणायला लावले. कुठलंही राजकारण न करता जाऊ द्या, झाली असेल चूक, आपण त्यांचे सगळ्यांचे ऊस आण. आणि ही भूमिका आम्ही ठेवली. ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तीच गाजर घेऊन ही काय म्हणतोय, त्यांनी आधी द्यावा मग मी देतो. अरे बाबा, आम्ही द्यायचं का नाही ते आमच्या कारखान्याला जी परवडेल ते आम्ही ठरवू. तू जाहीर करून लोकांची फसवणूक करून मतं घेतली म्हणल्यावर तेवढी दे ना 3,500. आम्हाला किती पैसे लागतात द्यायला, आम्ही कशातनं द्यायचं का नाही हे आम्ही ठरवू ना. जनतेने आम्हाला घरी बसवलंय ना, हे आम्ही ठरवू. 5 वर्षांनी पुन्हा जनतेच्या लक्षात आल्यावर जनता ठरवल. पण आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत 100% लक्षात आलंय की 3,500 रुपये हा देऊ शकतो का नाही. ह्यानं जी माड्याला विमानतळ केलं पाहिजे म्हणून घोषणा केली, म्हणजे लोकांना हसायसारखं झालंय. आता कुठल्या गावात म्हणला 6 महिन्यात जाऊन गुळगुळीत रस्ता करतो, त्या ठिकाणी लोक घसरून पडायला लागली, एवढे गुळगुळीत रस्ते झाले. कुठं म्हणला 6 महिन्यात पाणी आणतो, त्या ठिकाणी लोक अजूनही आशा लावून बसलेले आहेत, बाबा पाणी येतंय का काय. इतरही भामटा कुठं फिरकत नाही. आणि असले खोटे आरोप करून अजूनही लोकांची दिशाभूल करतोय. आमचं एवढंच काम आहे विरोधक म्हणून, हे सत्यता आहे. ह्यांना लोकांनी निवडून दिलंय लोकप्रतिनिधी म्हणून. आमचं एकच विरोधक म्हणून काम आहे. ह्या सगळ्या भामट्यांना एक लक्षात येत नाही की बाबांनो, तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय आणि आम्ही विरोधक आहे, आम्ही विरोधकाचं काम करतोय. आमचं काम आहे तुमच्या जी काय सगळ्या खोट्या गोष्टी आहेत ती जनतेसमोर आणायचं, आणि ते आणण्याचं काम आम्ही आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून करायचं काम चालू केलेलं आहे. सगळ्या गोष्टी आम्ही यांच्या उघड करणार आहे. यांनी 3,500 दर द्यावा, बाकीच्या गप्पा हाणायच्या बंद कराव्या. आधी लोकांनी द्यावं. लोकांना आव्हान आहे, ह्यानं जर पैसे देत नसेल तर ह्याला काय करायचंय ते तुम्ही ठरवा, याला फिरकू द्यायचंय का नाही ते तुम्ही ठरवा. भैयासाहेब, आता जर राजकारणाचं बघितलं तर वैयक्तिक असं टीका टिप्पणी केली हे योग्य आहे का, तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत वैयक्तिक टीका टिप्पणी कधी आम्ही केलेली नाही. आजही आमची करायची भावना नाही. पण ह्या भामट्याला वैयक्तिक बोलायचं प्रत्येकावर सवय आहे. आणि सातत्याने एखादी खोटी गोष्ट वारंवार लोकांना सांगितली की लोकांना ती खरी वाटायला लागते. म्हणून आम्ही टीका न करता फक्त ह्याचं काय आहे एवढंच लोकांसमोर आणायचं ठरवलं. आणि ह्याच्या मागची जी पिलावळ आहे त्यांचं सुद्धा कौतुक पुढच्या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही, ही आज पहिली सुरुवात आहे. टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू, या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. आता जर चित्र बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे दोन्ही पवार आणि दोन्ही शिवसेना एकत्र करून या जिल्ह्याची जी आहे, जिल्हा परिषद असेल तर किंवा पंचायत समिती निवडणूक, याकडे आपण कसं बघताय? काय आहे, आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिंदे कुटुंबियाच्या विरोधात सर्वपक्षीय लढत असायची. आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीचे राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे आपले पालकमंत्री या दोघांची खंबीर साथ आमच्यासोबत आहे. आणि ह्या दोघांच्या प्रयत्नातून मागच्या 2 महिन्यात आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 12 ते 15 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत आपल्या मतदारसंघात आला. ह्या लोकप्रतिनिधींनी 1.5 वर्ष झालं निवडणुका होऊन आणि खासदारला 2 वर्ष होत आली. ह्यांनी कुठं साधा एक बल तरी लावलाय का, एक मुरमाची पाटी तरी टाकली का? काय लोकांना सांगायचं? लोक ज्या अपेक्षेने लोकांनी मतदान केलं, लोकांचा आज भ्रमनिराश झाला. आणि ही वैयक्तिक लेवलला जाऊन बोलते. म्हणून ह्यांच्या वैयक्तिक लेवलला न बोलता ह्यांचं काय कर्तृत्व आहे ते आम्ही सांगण्याचा आज तुमच्या माध्यमातून प्रयत्न करतो. एवढंच. कर्ज मागणीचा प्रस्ताव, ह्या कर्ज मागणीच्या ह्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीनं विनियोग करायचा होता. ही पूर्ण घ्या तुम्ही पान सगळं. त्यानंतर ही पूर्ण अशा पद्धतीनं विनियोग करायचा होता. हे अशा पद्धतीनं कुठलाही विनियोग केलेला नाही. अजून महत्वाची कुठली शिकले महत्वाची सगळ्यांना आम्हाला थोडी हे मिळालं ना. देतो हे जी झेरॉक्स सगळे चेकच्या कॉप्या आहेत.
कोर्टात काही मंडळी यांच्या विरोधात गेलेली मला ह्या मंडळीने आरोप केल्यानंतर तशा पद्धतीची माहिती सांगितली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ह्यासाठी लढतोय. आज तुमच्यावरती आरोप होत आहेत की लोकांमध्ये कुठं तर स्पष्ट झालं पाहिजे खरं काय आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आज तुमच्या समोर दाखवतो.